गेल्या 40 वर्षापासून रुग्णसेवेत असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास 400 परमनंट कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आणि लोकमान्य हॉस्पिटल निगडी हे दोन हॉस्पिटल ऍक्च्युली ट्रस्टचे आहेत। वीजी वैद्य सर याचे चेअरमन आणि एनवी वैद्य हे डायरेक्टर, प्रमुख डायरेक्टर। जवळपास 40 वर्ष जुनी हॉस्पिटल्स आहेत आणि सुरुवातीपासूनचे हे परमनंट कर्मचारी या ठिकाणी जवळपास एकूण कर्मचारी दोन्ही हॉस्पिटलचे 500च्या घरात आहेत। परमनंट वर्षानुवर्ष हा नावलौकिकाला आलेलं हे हॉस्पिटल अचानक कोरोना कालावधीमध्ये तर हे हॉस्पिटल पूर्ण चालायचं। या लोकांनी रात्रंदिवस हॉस्पिटलच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, प्रगतीसाठी स्वतःची प्राणाची बाजी लावली आणि अचानक काय दुर्बुद्धी सुचली, हे ट्रस्टचे हॉस्पिटल्स अचानक त्यांनी विकायला काढली, हँडओव्हर दुसऱ्याला करायला काढली आणि आता हे हॉस्पिटल सह्याद्री ग्रुपने घेतलेलं आहे असं कळलंय। सह्याद्री ग्रुपचे चारू आपटे चेअरमन आहेत, त्यांनी घेतलं असं कळलेलं आहे। डॉक्टर एनवी वैद्य आणि विजी वैद्य यांचे हॉस्पिटल सगळ्यात महत्वाचं, सह्याद्री ग्रुपनी सांगितलंय ह्या हॉस्पिटलला की तुम्ही माणसं सगळी काढून द्या, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरायचे, परमनंट नकोय। एकाच दिवसामध्ये 450 कामगार देशोधडीला लावले। केलेल्या 10 महिन्याचं काम केलं, त्या 10 महिन्याचा पगार दिला नाही, कोविडच्या काळातला पगार दिला नाही। आज इंडस्ट्रियल कोर्टामध्ये 2.5 वर्ष हे लोक चक्रा मारतायत, तारकावर तारका मॅनेज करून तिथली मॅनेजमेंट जी आहे असे 2 टगे त्यांनी ठेवलेत। एक मॅनेजमेंटनी जे फक्त तिथं मॅनेज करतात, वरती तारका घेणे वकिलांमार्फत सगळं, आणि या कामगारांना देशोधडीला लावलंय। फक्त एकच चूक केली यांनी की 19 वर्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना इथं कार्यरत होती, त्यातल्या काही लीडरना त्यांनी फोडलं आणि त्यांनी बाहेरची युनियन केली, एक पुन्हा मुंबई बाहेरची, आणि त्या युनियननी कडे गेल्याबरोबर 450-500 कामगारांचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे आज या ठिकाणी जे काही पगार 10-11 महिने नसल्यामुळे उपासमार चालू आहे, म्हणून आज आंदोलन चालू आहेत। माननीय आयुक्तांच्याकडे, कामगार आयुक्तांच्याकडे या संदर्भातली बैठक झाली। माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे बैठक झाली। अनेकांच्याकडे मध्यस्थी करण्याचा या कामगारांनी प्रयत्न केला, परंतु त्या कुणालाही या मुजोर व्यवस्थापनानं कुणाचंही ऐकलं नाही। आज उपासमार चालू आहे पगार मिळावा म्हणून। पोलिसांनी पण त्यांना सांगितलं त्यांचं काम केल्याचा पगार तरी 10 महिन्याचा द्या। पोलीस सुद्धा सांगितलं त्यांना। आता इथनं सगळी मॅनेजमेंट गायब झालेली आहे, कुणी आता राहिलेलं नाही, पळून गेले सगळे। आणि आम्ही इथं आंदोलन चालू आहे। सोमवारी आम्ही तुम्हाला काहीतरी कळवतो, पगार कधी देणार तुमचे, असं मॅनेजमेंटनी पोलीस स्टेशनला एक तो सुनील काळे म्हणून एक त्यांनी ठेवलेला आहे, त्यालाही 10 महिने पगार नाही तो म्हणतो, आणि तो आता पोलिसांना म्हटलं मलाही 10 महिने पगार नाही, आणि त्याला मध्यस्थी केलेलं आहे। आणि आता ते सोमवारी कळवतो म्हणलेत, परंतु आता कामगारांची, कर्मचाऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे। असंच महाराष्ट्रामध्ये चित्र जर राहिलं तर कामगारांचा असंतोष हा वाढत जाणार आहे। सरकारलाही जुमानत नाही, शासनालाही जुमानत नाही व्यवस्थापन। ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, डायरेक्ट धंदा चालू आहे, कुणाही गरीबाला कुठल्याही इथं उपचाराला मदत नाही, काही नाहीये। आता सोमवारी म्हटले, जर सोमवारी कुठलाही त्यांनी पगार केले नाहीत तर मात्र मला खात्री आहे सह्याद्री ग्रुपचे चारू आपटे एक सभ्य ग्रस्त आहेत, नावाजलेलं नाव आहे, ते कामगारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीने विचार करतील आणि या कामगारांना पगार द्यावा 10 महिन्याचा आणि पहिलं कामावर यावं, ही एक प्रमुख मागणी आहे आमची। तोपर्यंत आंदोलन हे चालू राहणार आहे। माझा इंडिया न्यूज, लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड।